पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आर्या, तू काय केलेस याची कल्पना आहे का तुला? अगं खुशाल, त्या मुक्ताच्या जीवावर उठलीस तू। एखाद्याला मारणं हा केवढा मोठा गुन्हा आहे माहितीये का? नशीब त्यांनी आपल्यावर केस नाही केली, नाहीतर तू आता तुरुंगात जाऊन पडली असतीस। शिवाय इज्जतीचा तमाशा झाला असता तो वेगळाच। तमाशा? तमाशा तर तुम्ही दोघांनी केलाय माझ्या आयुष्याचा। त्या सारंग सोबत मला लग्नाची स्वप्न दाखवून ऐन साखरपुड्यात त्याने त्या भिकारड्या पोरीच्या भांग्यात कुंकू भरलं। तिला घरी घेऊन आला। काय केलं तुम्ही फक्त पाहत राहिलात। नकोय मला तुमची साथ। नकोय मला तुमची साथ। मला फक्त सारंग हवाय आणि मी त्यासाठी कोणत्याही थराला जाईल। मी कोणत्याही थराला जाईल। आर्या, भानावर ये। आर्या, काय झालंय तुला? स्वतःच्या आईला ढकलून देतेस? माझ्या आणि सारंगच्या मध्ये जो येईल त्याला असेच धक्के बसत राहतील। मग तो माझा रक्ताचा असो नाहीतर बाहेरचा। दादा, आता हे सगळं ना अजिबात सहन होत नाहीये मला। तिची लायकी नसताना ती गावंढळ मुलगी आपली श्रीमंती भोगतीये। आपले दागिने, आपल्या महागड्या साड्या नेसून आपल्याच घरात फिरवतीये। तिला घराबाहेर कसं काढायचं ना तेच कळत नाहीये दादा। हळू, तुमची तळमळ समजू शकते, जरा हळू। काय कुणी ऐकलं तर तुमचं सगळं काळं कारनामं बाहेर येईल। तुम्ही हनीमूनला माझ्यासोबत जे काय केलंय कळून द्यायचंय का सगळ्यांना? तुझं नशीब बलवत्तर आहे म्हणून वाचलीस तू। बघूया ना तुझं नशीब जिंकतं का मी जिंकतो ते। काय ना, तुझी जीवनरेषा खूप मोठी आहे म्हणून प्रत्येक वेळेला वाचतेस तू। पण माझ्यामध्ये भाग्य बदलण्याची क्षमता आहे, ते कसब आहे। मी तुझं भाग्य बदलणार, तुझी जीवनरेषा मी बदलणार। आणि त्यावर तुझं नशीब चांगलं असेल आणि या घरामध्ये सून म्हणून तू राहणारच असशील तर या घरातला प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक क्षण मी इतका भयानक करून टाकेन की तुला जगणं मुश्किल होईल। एक एक श्वास घ्यायला गुदमरशील तू आणि मग स्वतःची जीवनरेषा संपून टाकशील। बघूया तू जिंकतेस का मी जिंकतो ते। मला माहित आहे, मला त्रास देण्यात तुम्हाला लय आनंद मिळतो आणि तुम्ही तो आनंद मिळवत राहणार। मी इथे वेगळंच काहीतरी सांगायला आले होते। त्या आर्याताईंना जरा तोंड बंद ठेवायला सांगा। यांच्या समोर त्यांच्या माणसांनी माझ्या गळ्याला चाकू लावला होता। यांच्या अशाच वागण्यामुळे तुमचे चेहरे बाहेर आले ना तर हे काय करतील सांगता येत नाही। वहिनी, अगं वहिनी, इथेच होय, अख्खं घरभर शोधते तुला। बोल ना। ए, तुला वॉशिंग मशीन चालवायला शिकायचंय ना? नवरात्रीत काय ते एकदा बघितलं होतं, आता आठवत नाहीये। अगं खूप सोपं आहे, मी शिकवते तुला, चल।
चल. खरंच सांगते, जरा हळू. हिच्या तर आता ना आपल्या आई वडिलांशी असं नको वागूच ग. हे बघ, तुला रडावंसं वाटत असेल ना तर इथं आमच्यापाशी रड आणि मोकळे हो. हे हट्ट तुला, आम्हाला, आपल्या सगळ्यांना बर्बाद करून टाकतील ग. हे बघ बाळा, अगं अगं सारंगचं ना तुझ्यावर प्रेम आहे ना, त्याला तुझी काळजी आहे. तू का त्याच्या मागे लागलीयस? प्रेम नाही? असं कसं प्रेम नाही? मी त्याला माझ्यावर प्रेम करायला लावीन. हा, माझ्यावर प्रेम करायला लावीन. मी त्याला मी जाणीव करून देईन की माझ्या एवढं प्रेम त्याच्यावर कोणीच करू शकणार नाही. आणि 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 हे तेव्हा शक्य होईल जेव्हा जेव्हा मी त्याला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढेन. आणि तुम्हाला जर माझी लाज वाटत असेल तर मी जाते हे घर सोडून. खुश राहा, हा, बिनधास्त राहा. आर्या, अगं काय वेड्यासारखं बोलतेस तू? तुला मला परत मारायचंय? हा, तू नको त्रास करून घेऊस. मी स्वतःलाच मारून घेतो. शांत हो. सारंग माझा आहे आणि माझा होणारच. बघ मी एवढा मार खाल्लाय तरी माझा विचार बदललाय का? हा सांग. नाही ना? माझ्या चेहऱ्यावरचा हसू गेलाय का? नाही. अरे असं नको ग बोलूस, भीती वाटते आम्हाला. बाबा, मला सारंग हवाय. मला सारंग हवाय. मला सारंग हवाय. सारंग हवाय. मला सारंग हवाय. सारंग हवाय मला. मुक्ताची ताकद मोडून काढायला हवी असा धडा शिकवा. काय बोलताय दादा? मुक्ताची ताकद मोडून काढायला हवी. दादा, आणि तिची ताकद कशात आहे माहितीये? सारंग आणि संबळ या दोन गोष्टी तिच्यापासून दूर नेल्या की मुक्ता कोलमडून पडेल, संपून जाईल. तेव्हा रेणुका या दोन गोष्टी तिच्यापासून दूर कशा नेता येतील याचा विचार करायला हवा. काय करायचंय ते करा, पण तिला या घरातून बाहेर काढा. आणि हो, उद्या सकाळी तिच्या या घरातली पहिली होळी आहे, तिचा पहिला सण आहे. एक एक रीतिरिवाज पार करत करत या घराचा भाग होत चालली आहे. तिने एकाच ठिकाणी लावलेले तिच्या हाताचे ठसे घरातल्या प्रत्येक भिंतीवर, दारावर, खिडक्यांवर, फरशीवर, खांबांवर, छतावर आणि तुमच्या माझ्या चेहऱ्यावर उमटताना दिसतायत. मला नाही सहन होत्या दादा, आता तुम्हीच करा काहीतरी. अहो, मशीन कसं लावायचं विसरलेच होते. मग गायत्रीने सांगितलं, माझ्या लक्षातच राहत नाही, पण आता तिने सांगितलंय तर लक्षात राहायलाच पाहिजे. पण तुम्हाला खरं सांगू का, काही कापडं ना मशीन मध्ये धुतलीच जात नाही, त्याला चांगला हाताने घासून धुवायला पाहिजे. मी पण आता मोजके कपडे आहेत ना
ते हातानेच धुवत जाणार आहे. बस हा घे. हे तुझे हात आहेत ना, हे खूप स्पेशल आहे. ह्या तुझ्या हातात खूप कौशल्य आहे मुक्ता. तुझ्या या हातात 2 काड्या आल्या ना की मुक्ता तू संबळातून असा काही नाद बाहेर काढतेस ना, ह्या ग माणसंच काय, देवांना सुद्धा मान डोलवायला भाग पडतेस तू. हे तुझे हात आहेत ना, हे घरात बसून धुणी भांडी करण्यासाठी नाही बनले. मुक्ता तू तुझी स्वप्न पूर्ण कर. हा, तुमची अशीच साथ असेल ना तर लवकरच पूर्ण होतील. मुक्ता माझी तुला आयुष्यभर साथ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जे ठरवलंय ना की आपल्या घराची संसाराची जबाबदारी घ्यायची, तर चल आपण कामाला लागूया. दादांचा फोन आहे. हॅलो, हा दादा बोला. हा बर, ओके दादा, हा येतो मी. हो, दादांनी बोलवलंय काम. वय मला पण आता घराबाहेर जाऊन कामाचं बघावं लागेल. येस, आलोच. ते बटाटे उकडले का ग? हो लावले तुमचा. हा. दादा. बस बस बस. हो दादा. 1 मिनिट. हा, हो दादा चालेल. मोठी आई, आजी, तुम्ही आता वा बाजूला, मी काम करते. अगं आत्ता आलीस ना घरी आणि लगेच स्वयंपाकघरात शिरतेस. अगं तुला आराम मिळावा ना म्हणून आम्ही दोघी स्वयंपाकघरात काम करतोय. मग काय तर, आम्ही कशाला आलोय? अहो खरं सांगू का, मी इकडे याचं कारणच शोधत होते. तुमच्या दोघींची लय आठवण येत होती आणि इकडे आलं की काम पण होतं आणि तुमच्या दोघींबरोबर येळ पण घालवतात. लय मायाळू ग, गोड लेकरू. सगळं मनासारखं झालं ना आता. आता गांभीर्याने कामाकडे वळायला पाहिजे. हो दादा. फक्त हे सगळं करत असताना काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत, त्या आज तुला मला सांगायच्या आहेत. आपण घरामध्ये जसे वागतो तसं बाहेर वागून चालत नाही. आपले वेगवेगळे रंग दाखवावे लागतात. साम दाम दंड भेद सगळं वापरावं लागतं. घरामधली माणसं आपली आहेत, रक्ताचं नातं आहे त्यांच्याबरोबर. त्यांच्याबरोबर वागतानाचे रंग फार वेगळे असतात, प्रेमाचे असतात. जेव्हा उंबरठा ओलांडून आपण बाहेर पडतो तेव्हा मात्र समोरची व्यक्ती कोण आहे, कशासाठी आलेली आहे, आपलं तिच्याकडे काय काम आहे, तिचं आपल्याकडे काय काम आहे, हे सगळं बघून रंग बदलावे लागतात. आणि हे सगळं करत असताना बाहेरचे आणि आतले रंग ह्यांची सरमिसळ कधीही करायची नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेव. बस बस. घरातल्या बाईची किंमत ही तिच्या हाताला चव कशी आहे याच्यावरून केली जाते. पण पुरुष तो बाहेरून किती पैसे कमवून आणतो, घरातल्यांच्या सगळ्यांच्या गरजा किती सहजपणे भागवतो, ह्याच्यावर त्याची कर्तबगारी ठरते. ह्याच्यावर त्याला मान द्यायचा की नाही ते ठरतं. घरामधला पुरुष होणं आणि घराचा म्होरक्या होणं याच्यामध्ये फरक आहे. म्होरक्याला मात्र वेळोवेळी आपली तत्व बदलावी लागतात. अशी परिस्थिती येईल त्यानुसार त्याला वागावं लागतं, बोलावं लागतं. कित्येक वेळेला मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात. कित्येक वेळेला कधी कधी खोटं बोलावं लागतं. हा सगळा डोलारा तो एकटा सांभाळत असतो. आता हे सगळं तुला सांभाळायचंय
मला वाटतं तू या सगळ्याचा नीट अभ्यास केला असशील. हो दादा. आय मीन मला माहिती आहे की ह्या सगळ्यासाठी मला खूप उशीर झाला, पण दादा माझी सगळी तयारी झाली. आय एम वेल प्रिपेअर्ड. आणि सोबत तुमचा सगळा प्रवास माझ्यासाठी प्रेरणा म्हणून माझ्यासोबत आहेच. दादा माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला बिलकुल निराश करणार नाही. मुक्ता ये इकडे. मुक्ता, बाईचं आयुष्य ना या मिसळण्याच्या डब्यासारखं असतं. थोडंसं रंगीत, वेगवेगळ्या चवीने भरलेलं. घरातल्या माणसांच्या स्वभावानुसार चव बदलत राहायची. कधी गोड, कधी आंबट, कधी तुरट, कधी खारट, कधी तिखट. त्यांच्या रंगात आपला रंग मिसळून टाकायचा. घरातली माणसं सुखी झाली ना की घराला घरपण येतं. आणि या घरपणाची चव सगळ्यात चांगली असते. आणि एवढं सगळं आपण करत असलो ना तरी शेवटी मिसळण्याचा डबा बंद करून ठेवायचा. मोठी आई, म्हणून मला वाटतं बाईने या डब्याच्या बाहेर पडायला पाहिजे. या डब्याच्या बाहेर पण एक जग आहे. मातीला, झाडा फुलाला रंग पण आणि गंध पण. ते समजायला आपल्याला बाहेरचं जग बघायला नको. आपल्याला भार वाहता येतो, तोल सांभाळता येतो, सगळ्यांना एका धाग्यात बांधून ठेवता येतं. आणि आपल्याकडे हे जे कसब आहे ते जगाने पण पाहायला पाहिजे. डब्यात बंद राहिलो तर सपान कशी पूर्ण होणार? बघितलंस वैजंती, तुझी सून किती हुशार आहे. एक छान कामगिरी सोपवतो तुझ्यावरती. चालेल दादा. ते जुन्नर जवळ आपली एक 10 एकर जमीन आहे. पडीक आहे, काही पिकत नाही. त्या जमिनीला लागवडीखाली आणायचे. तिथून एक 8-10 किलोमीटर अंतरावरती पाण्याचा पाट वाहतो. ते पाणी तुला पाईपलाईन टाकून आपल्या शेत जमिनीपर्यंत आणायचं. ही फार मोठी जबाबदारी आहे. कारण हे जे मधलं प्रवास जो आहे पाईपलाईनचा, ते बऱ्याच वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी येतात. तर त्यांच्याबरोबर ही पाईपलाईन टाकण्यासाठी त्यांची परवानगी काढावी लागेल. कधी कधी काही शेतकरी ऐकत नाहीत, आडमुठीपणाचं धोरण अवलंबतात. अशा वेळेला मग वेगवेगळ्या मार्गाने तुला त्यांच्याबरोबर डील करावं लागेल. साम दाम दंड भेद कुठल्याही मार्गाने. एक 3-4 दिवसांचं काम आहे. ही जबाबदारी मी तुझ्यावरती सोपवतो. हो दादा, मी पण ह्या कामासाठी खूप एक्साइटेड. काम कठीण आहे, खूप विरोध होईल, पण खचून जाऊ नकोस. काम तडीला नाही. आणि त्यावर तुझ्याच्याने नाही झालंच तर मग काय, मी आहेच. हे सगळं करायला मला फक्त 1 दिवस लागेल. पण मला खात्री आहे की ती वेळ तू माझ्यावरती येऊ देणार नाहीस. युअर राईट दादा, ती वेळच येणार. तुम्ही फक्त मला सांगा कधी जायचंय, मी आत्ताच प्लॅनिंग करायला घेतो. अरे कधी म्हणून काय विचारतोस? आज, आत्ता. आत्ता. घरात असताना मला माझ्या माणसांच्या सुखासाठी झटायला आवडलं. मी आनंदाने सगळं करेन. पण मला माझ्या स्वप्नांना पंख द्यायचे. माझ्या अण्णांनी समाजाचा एवढा विरोध असताना मला जी कला शिकवली ती मला जगासमोर आणायची. मोठी आई, आजी, मी घरातली कोणतीच जबाबदारी टाळणार नाही. पण मला माझी कला पण सोडायची नाही. नाही सोडली पाहिजे. मुक्ता, तू तुझ्या नावाप्रमाणे तुझ्या सपनांना असं मुक्त होऊन आभाळात सोडून दे. आणि मग बघ, तुझी ही जिद्दच लय लय म्हणजे लय मोठं यश देईल. मुक्ता,
अगं आमची इच्छा असून सुद्धा आम्हाला काहीच नाही करता आलं. आम्ही स्वतःला बघतोय तुझ्यात. तू जिंकलीस ना, तू यशस्वी झालीस तर आम्हाला असं वाटेल की आम्हीच यशस्वी झालोय. होय, नगरकर घराण्यातली कुठलीही स्त्री स्वतःची इच्छा, स्वतःची स्वप्न पूर्ण नाही करू शकली, किंवा कधी तिने तसा प्रयत्नही नाही केला. जी बाई या घरामध्ये आली ती घाण्याला झुंपलेल्या बैलासारखी झुंपली गेली, काम करत राहिली. पण मुक्ता तुझं तसं नाहीये. तू स्वप्न बघितलीयस आणि ती पूर्ण करण्याची जिद्दही आहे तुझ्यात. आमच्या दोघींच्या आशीर्वादामध्ये जरा जरी ताकद असेल तरी तू नक्की यशस्वी होशील मुक्ता, नक्की होणार.